तसेच या सभेला येण्याची इच्छा असून देखील न येऊ शकणारे, परंतु आपापल्या घरातून वेगवेगळ्या चौकातून ही सभा ऐकणाऱ्या सर्व माझ्या वडीलधारी मंडळींना, तरुण मित्रांना, माता भगिनींना माझा जय मान. त्या ठिकाणी मला वेगवेगळे बोर्ड दिसले. त्या बोर्डावर विद्यमान आमदारांनी लिहिले की मी पंढरपूर आणि मंगळवेढ्यासाठी 3000 कोटी रुपये आणले. मग समजा त्यांनी 3000 कोटी रुपये आणले. आपल्या मतदारसंघामध्ये 122 गावं आणि मंगळवेढ्याची 80-82 गावं, 100 गावं होतात आणि 3000 कोटी रुपये त्यांनी निधी आणलाय. मग 3000 कोटी भागिले जर 100 केलं तर प्रत्येक गावाला 30 कोटी रुपये येते. 30 कोटी रुपये. मग आता मला सांगा, मुंडेवाडीला 30 कोटी रुपये आलेत का? तुमच्या घरात किती आले? तुमच्या खिशात किती आले? आलेत का? आले तर सांगा, म्हणजे मी सभा आरती सोडून जातो, त्यांना पाठिंबा देऊन. तर त्यांना जाहीर पाठिंबा देतो ना. कारण का, जर 30 कोटी रुपये आले तर अख्खी मुंडेवाडी सोन्याची होती आहे. मग मुंडेवाडी सोन्याची आली तर बरं आहे ना. कशाला निवडणूक लढवायची? बरोबर आहे का नाही? निवडणूकच लावायला नको ना. जर त्यांनी 30 कोटी रुपये आणले मुंडेवाडीसाठी, निवडणूक लावायला नको. पण ही लबाड लोक आहेत. या लबाड लोकांपासून सावध राहणं गरजेचं आहे. मी कोण आहे तुम्हाला माहित आहे. माझं नाव दिलीप चोपडे. मी गरीब करतो पोरगा. माझे आई वडील शेतमजूर होते. रानात कामाला जायचे. वडील दगड फोडायचे. त्या दगड फोडायचा मी मुलगा आहे. मी एकदम गरीब घरातला. परंतु माझं काम अख्ख्या पंढरपूरला माहित आहे. मी आता त्याला मिळून लगेच मतं मागायला आलो असतं ना. दिलीप चोपडे कोण आहे तर अवतारे, परिचारक आणि बालके या तिघापेक्षाही मी उच्च शिक्षित आहे. ते ग्रॅज्युएट आहे. ती गरीबाचं पोरगा पोस्ट ग्रॅज्युएट आहे. आणि मी इंग्लिश शिकवायला पंढरपूरला कॉलेजला होतो. तुमच्या भाषेत, माझ्या भाषेत 13वी, 14वी आणि 15वीला इंग्लिश शिकवलेला दिलीप चोपडे. त्यामुळे या जगात काय चालतंय, या जगात काय विकलं जातंय, शेतकऱ्यांचा माल कुठं पाठवला पाहिजे, कुठे एक्सपोर्ट केला पाहिजे, शेतकऱ्यांना कशा पद्धतीचा फायदा करून देता आला पाहिजे, हे मला माहित आहे. हे मला माहित आहे. आज तुम्ही सुखी आहे का? काय शेतकऱ्यांची परिस्थिती आहे? अवकाळी झालं, प्रचंड पाऊस पडला, प्रचंड बागाची नुकसानी झाली, पिकांची नुकसानी झालं. आलं का आमदार? आलते का कोण पुढारी? आणि जर आले तर नुसते फोटो काढून गेले असतील. दिलं का खिशातनं काय? पीक विम्याचा विषय काय? पीक विम्याचे पैसे भरून घेतले, मिळाले का पैसे? फक्त या ठिकाणी वेड्यात करायचं काम चालू आहे. आणि आता नवीन फंडा चालू केलाय, साड्या वाटायचा. साड्या वाटायचा. काय भारी साडी आहे, पैठणी साडी 34 रुपयाची. 34 रुपयाची साडी. अरे बाजरानो, तुम्ही काम केलं असतं तर तुम्हाला साड्या वाटायची वेळ आली असती का? बरं वाटू द्या, आमच्या आई बहिणीला मिळतात, चांगलं आहे. पण मला सांगा, बहिणीला साडी भाऊ कुठे देतो? एक विचार करा. बहिणीला चावडीवर बोलून भाऊ साडी देतो का? चावडीवर बोलवून, गर्दीत बोलवून, चंगराचंगरी करून, धक्काबुक्की करून तिला तिथं साडी किती फाटलेली. तर खरा भाऊ असेल ना तर ती बहिणीच्या घरी जाऊन साडी देतो. बहिणीकडे घरी जाऊन वाळून देतो. चावडीवर बोलून वावळत नाही, प्रदर्शन करत नाही. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.